एक नंबर आहे. ठाणे स्टेशनच्या बाजूलाच आहे. दादा तुम्ही कधीपासून येता इकडे खायला किमा? 3 वर्षापासून येतो. किती? 3 वर्षापासून. कसं वाटलं इकडे टेस्ट? एक नंबर, चांगला टेस्ट. नमस्कार मंडळी, मॅजिक मराठीच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रशांत आपलं स्वागत करतो. मी आहे ठाण्याला, ठाणे ईस्टला कोपरी कॉलनी. इथे छान पाया सूप आणि खिमापाव मिळतो. तर कोपरी कॉलनीमध्ये अनिल पॅटीस म्हणून दुकान आहे. तिथे छान एकदम चविष्ट मटन आणि चिकनचं पाया सूप आणि खिमापाव मिळतो. तर तिथे मी आलोय, चला बघूया. ठाणे स्टेशनपासून ईस्टला आल्यावर मागच्या बाजूला म्हणजे कोपरी कॉलनी आहे. तिकडे चालत अगदी 15 मिनिटाच्या अंतरावर अनिल पॅटीस म्हणून आहे. तर तिथे आपल्याला पाया सूप आणि खिमापाव वगैरे मिळतं. तर तिथे मी आलोय, तुम्हाला दाखवतो. आता काय काय दादा? मटन, चिकन, कलेजी, फेफसा, वल्ली, भेजा, उलटा, कलेजी रखना, एक खिमा चिकन. चिकनमध्ये आहे ना? चिकनमध्ये चिकनमध्ये काय? चिकन मसाला. मसाला. बाकी मटणाच आहे. चिकन खिमा आहे का? आता लेट झालं का? चिकन किमा मग काय काय असतं? नॉर्मल मटेरियल काय काय असतं सांगा मला. मटणाचंच आहे. मटन, चिकन, कलेजी, फेफसा, वल्ली, भेजा, उलटा, कबाब, कोफ्ता. मटनमध्ये काय काय? हे सगळं मटणाचं सांगितलं. चिकनमध्ये फक्त चिकन मसाला. फक्त चिकन मसाला आहे, बाकी सगळं मटनमध्ये. मटनमध्ये एक मटन किमा. तू काय खाणार मग? मटन तुला घे ना तू. मी मला एक तुला कलेजी, मला एक फेफसा खायला. मटन फेफसा आणि मटन. हां, मटन किमा आहे आणि मटन फेफसा आहे. याच्यामध्ये हा केप्सा. केप्सा आहे का? सोबत पाव. आहे. तू लाईट नाही का? मग आता हे दोन्ही पण मित्रांनो, 2 डिश मागवल्यात आपण. मी तुम्हाला दाखवतो. हे मटन खिमा आहे. हे बघा, हे मटन खिमा आहे. सोबत पाव सुद्धा आहेत आणि हे मटन खेप्सा आहे. पाव अजून दिले नाही. अजून 2 पाव द्या ना. टायमिंग काय असेल? सकाळी 11 ते संध्याकाळी 8, 8:30 जसं संपेल. सकाळी 11 पासून संध्याकाळी 8, 8:30 पर्यंत. म्हणजे आम्ही बंद व्हायच्या टायमावर आलोय बरोबर. म्हणून किमा पाव घेतलाय मी. ठाणे ईस्टला कोपरीला एक फेमस किमा सेंटर आहे, तिथे आहे मी. आणि जवळजवळ बंद व्हायच्या वेळेला आलो मी. 8, 8:30 वगैरे वाजलेत. चालेल मला. छान आहे यार किमा म्हणजे. आणि दुसरी खेपसा मागवली पण बघतो. एकदम लागलं मला. एकदम मुश्किल लागली जास्त. एकदम टेम्पटिंग वाटतंय. ऑइल बघा म्हणजे जे मटणाला ऑइल सुटलंय ना, एकदम घाम आला एकदम. झणझण काय चांगलं. एक नंबर आहे. ठाणे स्टेशनच्या बाजूलाच आहे. जस्ट चालत ना वॉकिंग 5 मिनिटं अंतरावर आहे. अनिल पॅटीस म्हणून. अनिल पॅटीस आहे. 2-3 सेंटर तिथे. तुम्ही कधी ठाण्याशी आलात ना, टेस्ट करून बघा, भारी आहे. तर आपली गाडी 25-30 वर्षापासून इथं आहे. 25-30 वर्षापासून आहे. आपण सकाळी 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत लावतो. आठवड्यात एक सुट्टी असते, गुरुवारी बंद असतं. पण मध्ये असं काय सण वगैरे असले तरी बंद असतं. म्हणजे काय उपवासाचा दिवस वगैरे असतात तेव्हा बंद असतं.
ओके, म्हणजे 25 वर्षापासून आहे. काय काय नॉर्मली काय काय आपल्या इथे असतं सांगा? आपलं हे सगळं मटणाचं आयटम सगळं पाया सोडून बाकी सगळं भेटतं. म्हणजे पाया सूप सोडून बाकी सगळं मटणाचं अवेलेबल आहे. आणि चिकनमध्ये काय काय आहे? चिकनमध्ये फक्त चिकन मसाला आहे आणि ते आपलं काय राईस किंवा चिकन राईसवर चिकन टाकून देतात. ओके. आणि ॲड्रेस सांगा एकदा, ठाणे स्टेशनपासून कसं आहे? स्टेशनपासून आपलं तुम्हाला पण विचारलं फटाका मार्केट पुढे तेव्हा बाजूला कोणत्या मार्केट? फटाका मार्केट. फटाका मार्केट ठाणेमधलं आहे, तर तिथे आपल्याला यायचं ना. हो, ठाणे ईस्टला पण नाही, ठाणे ईस्ट. ठाणे ईस्टला कोपरी कॉलनीमध्ये फटाका मार्केट आहे, तर तिथे यायचं आहे. थोडा आपण रस्त्याला टॉपअप मारतोय. हा पुन्हा आहे ना रस्सा घेतलाय. थोडा पावसोबत ना हा पाव आहे, पटकन रस्सा खाऊन टाकतो, त्याच्यामुळे थोडा रस्सा घेतलाय पुन्हा. हा जरा मस्त लिंबू मारून घेतो पुन्हा, कारण रस्सा नवीन टाकला ना आपण त्याच्यासाठी. दादाची कढई बघा केवढी मोठी आहे. सकाळी 11 वाजल्यापासून धंदा असतो इथे, रात्री 8:30 वाजेपर्यंत असतो. 8:30-9 जोपर्यंत माल संपतो ना तोपर्यंत हा धंदा इथे चालू असतो. तर बघा गर्दी बघा, बंद होत आले तरी पण एवढी गर्दी आहे. दादा तुम्ही कधीपासून येता इकडे खायला किंवा? किती? 3 वर्षापासून. कसं वाटलं इकडे टेस्ट? 1 नंबर, चांगला टेस्ट. चांगला आहे ना. ठीक आहे, धन्यवाद दादा. पाव पाहिजे 4 पाव घेऊ. किती घेऊ? हे काय आहे? हे किमा राईस, किमा राईस, किमा पुलाव बोलतात. बिर्याणी राईस. हे हाफ आहे का आता केलं ते? नाही, हे फुल आहे. किती आहे प्राईस? 100 रुपये. नहीं वो है, वो ये होता है. एक नंबर भारी आहे. ठाणे ईस्टला आहे, कोपरी कॉलनीला. आणि पॅटीसवाला चिकन मटन वगैरे जे खवय्ये असतील ना तर त्यांनी ठाणे ईस्टला येऊन ह्या एकदा खिमापाव वगैरे आहेत, मटनची खूप स्पेशालिटी आहे, तर एकदा टेस्ट नक्की घेऊन बघा. आणि आपलं मॅजिक मराठी चॅनल आहे ते एकदा नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार, बाय.